मंजिल मिल जाएगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आता इथे आपली मंजिल काय आहे? सेकंड इयर MUHS एक्झाम, त्याला पास करणं. दोस्तों क्या होता है कि हम कितना कमाते हैं, हम लाइफ में कितना आगे जाते हैं, जो हम सिर्फ खुद के लिए कर सकते हैं ये इम्पोर्टेंट नहीं है. ज्यादा इम्पोर्टेंट होता है कि हम सोसाइटी में कितना वैल्यू एडिशन कर रहे हैं, ये ज्यादा इम्पोर्टेंट होता है. तो यही एम रख के, और बाकी मैं अभी MD कर रहा हूँ, तो मेरा ज्यादा से ज्यादा प्रयत्न रहता है कि मैं जो इंटर्नशिप के बच्चे हैं या फर्स्ट ईयर, सेकंड ईयर, थर्ड ईयर, फोर्थ ईयर के बच्चों को कैसे गाइड कर सके विदाउट क्लासेस, विदाउट मतलब ज्यादा गाइडेंस, या उन लोगों को गाइडेंस नहीं मिलता है, या बहुत सारी रीजंस रहती है जिसकी वजह से वो अच्छा परफॉर्म नहीं कर पाते हैं, उनके पास एक विजन नहीं होता है. तो ये सब को कैसे हम लोग ओवरकम कर सके, इसीलिए मेरा ये उपक्रम है. तो आज के लेक्चर में सेकेंड ईयर BAMS के स्टूडेंट्स को कैसे पढ़ना चाहिए, कैसे नोट्स बनाने चाहिए, इसके बारे में ये लेक्चर हम लोग ने अरेंज किया है. तो मैं सानिका खोखले को रिक्वेस्ट करूंगा, जो कि थर्ड ईयर BAMS के स्टूडेंट है, जो कि बहुत एक ब्रिलियंट स्टूडेंट है, और उनके पढ़ाई के ट्रिक्स टेक्निक्स बहुत ही अलग और डिफरेंट होते हैं. तो मैं उनको रिक्वेस्ट करूंगा कि आगे का लेक्चर वो कंटिन्यू करे और बच्चों को गाइड करे. मैं बाकी सब स्टूडेंट से रिक्वेस्ट करूंगा कि वो लोग सिलेबस लेके बैठे, और जो भी डाउट्स वगैरह हो वो लेक्चर खत्म होने के एंड में पूछे, बीच बीच में डिस्टर्ब ना करें, और सब लोग अपना माइक म्यूट करें. थैंक यू वेरी मच. सानिका, यू कैन स्टार्ट. Thank you, sir, for the introduction. Hi everyone, मी सानिका प्रभाकर खोकले, थर्ड इयर मध्ये शिकते अँड आय एम युअर सिनियर. तर मी आता लेक्चर स्टार्ट करण्याआधी फक्त थोडा वेळ कॅमेरा ऑन करून दाखवते, म्हणजे हू आय एम. सो आणि नंतर मी बंद करेल. ओके. सो मी आता कॅमेरा बंद करून पूर्ण लेक्चर स्टार्ट करते, बिकॉज आय विल गेट कॉन्शियस. तर आय वुड लाईक टू स्टार्ट टुडेज सेशन विथ माय फेवरेट शायरी. मंजिल मिल जाएगी भटक कर ही सही. आता इथे आपली मंजिल काय आहे? सेकंड इयर MUHS एक्झाम, त्याला पास करणं. मंजिल मिल जाएगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आणि आपण घरून तर निघालोच आहे, म्हणजे काय, आपण सेकंड इयर मध्ये आलो आहेत, आपले इंटरनल्स पण संपलेत. आता आपली मंजिल काहीच म्हणजे जेव्हा एक्झामचे डेट्स अनाऊन्स होतील तेव्हा आपण ती तिथे रीच करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे प्रॉपर गायडन्स, म्हणजे कुठल्या दिशेने जायचंय, किंवा तोच जो सफर आहे आपला तो आपण इझी कसा करू शकतो, हे सगळं आज आपण डिस्कस करणार आहे. अँड आय विल गाईड यू फ्रॉम बेसिक्स. सो विदाउट फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड. तर सेकंड इयर मध्ये बेसिकली 4 सब्जेक्ट्स आहेत, 7 पेपर्स आहेत. ईच पेपर 90 मार्क्स. द्रव्य 1-2, रस, भैषज्य, निदान 1-2 आणि चरक. आणि इथे पासिंग आपल्याला 45 किंवा कंबाईन 90 मार्क्स आहे. सो विल डिस्कस ईच सब्जेक्ट वन बाय वन. पण मी खूप डिटेल मध्ये न जाता एक धावता आढावा घेणार आहे, बिकॉज ऑफ द लेक्चर टायमिंग. तर सगळ्यात पहिला आपण चरक डिस्कस करणार आहोत. तर चरक एक सिंगल पेपर आहे, सो आपल्याला तो पास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि भरपूर जणांना हा विषय अवघड जातो, बट माझा तरी फेवरेट होता. तर ह्याच्यामध्ये 5 स्थानं आहेत तुम्हाला सध्या सेकंड इयरला, आणि टोटल 66 चॅप्टर्स आहेत. बट आज आपण म्हणजे तिन्ही प्रकारच्या स्टुडंटसाठी बघणार आहे, की ज्यांना पास व्हायचे, ज्यांना चांगले मार्क्स घ्यायचे, किंवा ज्यांना टॉप करायचे. तर त्याच्यासाठी मेन फोकस असला पाहिजे चरकच्या पेपरमध्ये LAQ वर. आणि दरवेळी फक्त हार्डवर्क करण्यापेक्षा थोडंसं स्मार्टली आपण विचार केला तर सगळे पेपर्स क्रॅक करणं खूप इझी आहे. तर आता LAQचा काय पॅटर्न आहे, की तिथे 2 जे LAQ असतात 4 पैकी, ते कंपल्सरी सूत्रस्थानमधून येतात. एक LAQ हा निदान स्थानमधून येतो, आणि विमानमधून एक येतो. तर हा पॅटर्न तुम्ही पक्का डोक्यात ठेवला ना, तर तुम्हाला कळेल की कसं करायचं. आता तो पॅटर्न समजल्यानंतर सुद्धा त्यामध्ये कुठले चॅप्टर्स मधून येतो हे पण तुम्ही जर थोडे पेपर्सचा स्टडी केला, म्हणजे काही लोकांची सवय असते की क्वेश्चन पेपर घेतात आणि मग पूर्ण फक्त त्याचेच क्वेश्चन्स रट्टा मारून जातात. पण तो त्याच्यासाठी नाहीये, तर तिथून पॅटर्न स्टडी करणं आणि तिथून स्मार्ट पुढे टेक्निक्स वापरण्यासाठी आहे.
तर आता सूत्रस्थानमध्ये कुठल्या चॅप्टर्स मधून LQ येतात तुम्ही हे नोटही करू शकता कुठे. तर सूत्रस्थानमध्ये चॅप्टर नंबर 12, 13, 14, 21, 22, 26 मध्ये जो विरुद्ध अन्नवाला आहे ह्या चॅप्टर्सचा LQ हा येणारच. LQ लिहून ठेवले होते आणि मी ते तसेच लर्न केले होते. मग तिथे आपल्याला माहित असतं तर आपण मग श्लोक किंवा कसं तिथे चार्ट्स वगैरे टाकू शकतो हे आपण आधीच प्लॅन करून ठेवू शकतो. नेक्स्ट इज निदान स्थान. निदानमध्ये 8 चॅप्टर्स आहेत आणि त्याच्यापैकी कुठलाही LQ म्हणून येऊ शकतो. आणि निदानचे सगळेच जर तुम्ही व्यवस्थित चॅप्टर्स केले तर ते तुम्हाला SAQ LAQ ला तर युजफुल होणारच आहेत. पण जो आपला विषय आहे सेपरेट निदान 2 तिथे पण ही 8 चॅप्टर्स युजफुल आहेत. ठीक आहे. इथे आपण असं नाही बोलू शकत की प्रमेहवरच येईल, कुष्ठावरच येईल. आम्हाला दोन्ही वेळा रक्तपित्तावरच LAQ आला होता. सो इथे असं काही सांगू नाही शकत की कुठले चॅप्टर. सो 8च चॅप्टर आहे तर तुम्ही ते करून ठेवा नीट. नंतर विमानस्थानमध्ये विमानस्थानमध्ये हा मोस्टली फर्स्ट चॅप्टर आणि 5th चॅप्टर आणि 8th चॅप्टर ह्यांच्यावर LAQ येतो. त्यातही फर्स्ट वरच जास्त येतो. ते म्हणजे अष्टविध आहार जो आहे त्याच्यावर LAQ येतो. तर तुम्ही त्याचे पण व्यवस्थित नोट्स काढू शकता आणि रेअरली सेकंड, थर्ड, फोर्थ चॅप्टरवर ऑड म्हणून LAQ येऊ शकतो. आणि 8व्या चॅप्टर मध्ये जे दशविध भाव आहेत त्याच्यावर येतो. ठीक आहे. तर निदानसाठी मी काय केलेलं की एक सेपरेट नोटबुकच बनवलेली 100 पेजेसची आणि त्याच्यामध्ये हे जे 8ही चॅप्टर आहेत ते लिहून ठेवले होते. कारण ते निदान 2 मध्ये युजफुल होणार. पुढे कार्यचिकित्सेसाठी सुद्धा लागतात. तर आपण एकदा लिहून ठेवलं ना तर आपला थोडा जॉब इझी होऊन जातो. तर हे जर तुम्ही LAQ असे व्यवस्थित तयार करून ठेवले तर तुमचं अर्ध काम इथेच संपलेलं आहे. 45 मार्क्सचं त्याला वेटेज आहे. मग आता ते झालं की इंद्रिय स्थान. इंद्रिय स्थान हा म्हणजे काही लोकांना खूप मोठा वाटतो आणि युजफुल वाटत नाही की काय पण लिहिलंय वगैरे. तर तुम्ही तो जर वाचला तर तो इंटरेस्टिंग आहे. प्रॅक्टिस मध्ये पण असतात असे पेशंट्स. आपण बघितलं नसतं म्हणून आपल्याला हे अशा गोष्टी वगैरे वाटतात की काही पण लिहिलंय. पण ठीक आहे. इथे आपण एक्झाम ओरिएंटेड बघतोय तर इथे 3 किंवा 5 मार्काचे क्वेश्चन्स येतात. म्हणून तुम्ही सगळे चॅप्टर्स रीड करून ठेवा. तिथेच रीड करताना बुकमध्ये समजून जातं आपल्याला की काय ह्याच्यातलं काय येऊ शकतं. प्राकृत वर्ण, विकृत वर्ण, प्रकृती, विकृती. तर हे अशा गोष्टी तिथल्या तिथे मार्क करून ठेवा किंवा त्याचे नोट्स काढून ठेवा. ठीक आहे. आणि मी ह्याचे नोट्स काढलेले आहेत. ते मी एका ग्रुपवर पाठवले होते व्हॉट्सअपच्या तुमच्या सेकंड इयरच्या. तर इथे काही वेगळे दुसरे स्टुडंट सुद्धा आहेत. तर मी परत एकदा ते आपल्या ग्रुपवर पाठवेल. नंतर शारीर जे आहे तिथे छोटे छोटे चॅप्टर्स आहेत खूप आणि तिथे एक्झाम ओरिएंटेड मटेरियल खूप कमी आहे. पण तुम्ही व्यवस्थित रीड करून ठेवा सगळे चॅप्टर्स. तिथे मार्क करून ठेवा कारण तिथूनही 3-5 मार्कांचे येतात. तर तिथे हे इंद्रिय स्थान आणि शारीर स्थान याच्यासाठी रीड, मार्क, कीप रिवायझिंग ही एक की आहे. आणि जे विमान आणि सूत्रस्थान आहे त्याच्यामध्ये LAQ सोडून जे मग बाकीचे चॅप्टर्स असतात ते तुम्ही SAQच्या दृष्टीने रीड करा. क्वेश्चन्स बघून कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे वगैरे तसं पण करू शकता. आणि ह्याच्यातले मोस्टली इम्पॉर्टंट चॅप्टर्स हे जे स्टार्टिंगचे चॅप्टर्स आहेत आपल्याला इम्पॉर्टंट वाटतील बट ते फर्स्ट इयर मध्ये वगैरे झालेले असतात तर परत एवढं येत नाही. बट SAQ साठी तुम्ही एकदा सगळं रीड केलेलं चांगलं आहे. तर चरकसाठी काय करायचंय 3 रीडिंग्स झाले पाहिजे तुमच्या एक्झामच्या आधी. फर्स्ट रीडिंग की जर ती आय थिंक सगळ्यांची झाली असेल, नसेल झाली तरी नो वरीज. म्हणजे तुमची एकदा पूर्ण संहिता वाचून झाली पाहिजे. कशी पण वाचा, कुठल्याही स्थानाने स्टार्ट करा, कुठल्याही चॅप्टरने स्टार्ट करा. नो सिक्वेन्स इम्पॉर्टंट. आणि सेकंड रीडिंग मध्ये तुम्हाला अटलिस्ट माहित पाहिजे की ह्या बुक मध्ये हा चॅप्टर आहे, ह्या इथे हे आहे, हा क्वेश्चन तिथे आहे. तर सगळं तुम्हाला नोन पाहिजे. आणि थर्ड रीडिंग जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला पोस्ट कार्ड नोट्स काढायचे. आता पोस्ट कार्ड नोट्स ही कन्सेप्ट आय थिंक कोणाला माहित असेल की नाही आय डोंट नो. पोस्ट कार्ड नोट्स ही कन्सेप्ट काय आहे की एक दिवस आधी किंवा एक्झाम हॉलच्या बाहेर आपण असतो तेव्हा आपण अख्खी संहिता इकडे तिकडे करतो. तर तसं न करता एक पेज घ्यायचं आणि आता फर्स्ट चॅप्टर मध्ये काय काय आहे आता सगळं डिटेल मध्ये लिहित बसण्याची गरज नाहीये.
तिसऱ्या रीडिंग पर्यंत आपलं सगळं परफेक्ट झालेलंच असतं. तर मग आपण छोटे छोटे पॉइंट्स काढू शकतो. पोस्ट कार्ड म्हणजे आपलं जसं पोस्ट कार्ड एक छोट्या साईजचं असतं, हातभर पान, तसे छोटेसे तिथे सगळं इम्पॉर्टंट लिहून ठेवायचं आणि मग ते आपण रिवाइज करू शकतो. आता पेपर लिहिताना काय आपण वेगळं करू शकतो, तर चरक मध्ये मी नेहमी प्रस्तावना लिहिते. म्हणजे एलएक्यूला मी पूर्ण लिहिते की चरक प्रश्न हा चरक संहितेतील आहे, तो अग्निवेशांनी लिहिलेल्या चरकांनी संस्कारित केलेला त्याच्यातला आहे, ह्या चॅप्टर मधला आहे वगैरे असं सगळं लिहिते. आणि जेव्हा 3 किंवा 5 मार्क्सचे असतील तिथे पण रेफरन्स देते की क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी आय जस्ट मेन्शन की सपोज चरक सूत्रस्थान फर्स्ट दीर्घमजीविती अध्याय. तर हे थोडंसं वेगळं पण वाटतं, ऍटलिस्ट एक्झामिनरला समजतं की ओके हिला माहिती आहे हा क्वेश्चन कुठून आलाय, ती फेकत नाहीये. नंतर रेफरन्स आणि प्रस्तावना ही इम्पॉर्टंट आहे. श्लोक लिहिते वेळी नेहमी रेफरन्स लिहायचा, वर खाली स्पेस सोडायची. जरी हँडरायटिंग नीट नसेल पण आपलं प्रेझेंटेशन क्लीन असेल तरी मार्क्स मिळतात. आणि डायग्राम्स काढायचे. डायग्राम्स म्हणजे एकदम चित्रकला नाही, तर थोडंसं सपोज आता अष्टविध आहार आहे तर तिथे तुम्ही सर्कल काढून अष्टविध आहार असं लिहून बाजूला एरोज करून दाखवू शकता. ते मी पुढे दाखवेल कसं करायचंय. आणि चार्ट, अंडरलाईन, श्लोक येत असेल तर तो, हे सगळं आपण केलं पाहिजे. नाव लेट्स मूव्ह टू नेक्स्ट सब्जेक्ट. ठीक आहे, आणि चॅप्टर वाईज वगैरे हवं असेल तर ते आपण नंतर पाहूया. तर आता आपला सेकंड सब्जेक्ट आहे द्रव्य गुण, जो सगळ्यांना अवघड जातो. बट त्याआधी मला एक सांगायचंय की कसं आहे ना, सगळ्यांनाच माहित असतं की अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे, जे एकदम म्हणजे ऍव्हरेज स्टुडंट्स असतील किंवा जे एकदम पुअर असतील किंवा जे एकदम टॉपर्स असतील, सगळे कसे ना कसे करून पास करून पुढे जातच असतात. पण मला माहिती आहे की तुम्ही म्हणजे जरी हे लेक्चर केलं नसतं तरी तुम्ही पास झाले असते. बट आपल्याला सगळ्यांना एक ना कुठेतरी दिशा हवी असते, कोणतरी मोटिवेट करणार हवं असतं, तर आपण सगळं नीट करू शकतो. तर आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे द्रव्य. त्याच्यामध्ये सगळ्यांना द्रव्य 2 खूप डिफिकल्ट जातो, ॲटलिस्ट मला तरी जायचा. तर मग आपल्याला जे अवघड वाटतंय ना, तर ते अवघडकडे लक्ष न देता काय सोपं आहे त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो. आणि द्रव्यवन हा खूप सोपा आहे. म्हणजे पदार्थ जर तुमचा व्यवस्थित झाला असेल फर्स्ट इयरला, विच वॉज माय फेवरेट, तर तुम्ही द्रव्यवनला स्वतःची स्ट्रेंथ बनवू शकता. आता द्रव्यवन मध्ये जो चॅप्टर आहे फर्स्ट, तो खूप इझी आहे. तिथे आपल्याला फक्त क्लासिफिकेशन हे लक्षात ठेवलेलं पाहिजे आणि क्लासिफिकेशन वरच क्वेश्चन येतात. आता गुणांवर एलएक्यू नेहमी येतो, तर गुणांच्या नोट्स कशा काढायच्या, लिहिणार गुरुवारी गुण आले तर, कर्म आले तर काय पॉइंट्स लिहिणार. तर आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर हे जे फर्स्ट 4 पॉइंट्स आहेत, निरुक्ती, लक्षण, संख्या, वर्गीकरण, हे तुम्ही कंपल्सरी लिहिलंच पाहिजे, जरी गुरुवारी विचारू परादी विचारू. मग इथे पराधींचे पण लिहिले, तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तर आता मी गुरुवारीचं मी कसं आन्सर लिहिलं होतं ते दाखवते. हे मी आधीच प्रिपेअर करून ठेवलं होतं एक्झामच्या. तर हे असं मी इथे सगळे श्लोक वगैरे टाकले होते. मला हे श्लोक ऑलरेडी लर्न होते पदार्थ 1 चे. तर इथे निरुक्ती, लक्षणच्या 4-5 डेफिनेशन्स आहेत आणि ते संख्या लिहिली आहे पूर्ण, आणि इथे वर्गीकरण दाखवलेलं आहे असे चार्ट फॉर्म मध्ये. आणि मग इथे मी गुरुवारी स्टार्ट केलं गुण. मग त्याच्यात व्याख्या लिहिली, संख्या, वर्गीकरण, आणि फक्त आपण काय लिहितो की 20 गुण आहेत, ते सगळेच लिहितात. बट मग बाकीच्या कोणी कोणी काय सांगितलंय हे लिहिलं ना, तर आपला पेपर वेगळा दिसतो. आणि मग मी असं टेबल फॉर्म केलं की आता ते आपण जर 20 गुण एवढं विस्ताराने लिहित बसलो ना, तर खूप म्हणजे वेळ पण जातो आणि एक्झामिनरला पण एवढं सगळं चेक करून हे होतं. तर हे असं थोडं वेगळं प्रेझेंटेशन असेल तर ते इम्प्रेसिव्ह वाटतं आणि आपल्याला पण लर्न करताना थोडं इझी जातं, कम्पॅरेटिव्ह वाटतं की हा लर्न करते मी, मग खूप सारे ट्रिक्स काढता येतात असे टेबल्स असेल तर. तर मी असे टेबल केले होते सगळ्याच गुणांचे. आणि लास्टला आयुर्वेदातील महत्व, हे आपण पदार्थ विज्ञान पेपर लिहिते वेळी लिहायचो, पण आपण द्रव्यामध्ये विसरून जातो. तर हे आपण असे महत्व लिहू शकतो. आणि जो मी चार्ट बोलत होते की काहीतरी डायग्राम वगैरे असली पाहिजे, तर आता हे असं कोण करणार नाही, पण आपण केले तर ते वेगळं वाटणार. तर असं आपण करू शकतो. आता माझं हँडरायटिंग काही इतकं सुंदर नाहीये, बट तुम्ही जे पॉइंट्स घ्यायचे मेन ह्याच्यातून ते घ्या. ठीक आहे. आता तसंच मग रसवर पण नेहमी कंपल्सरी एलएक्यू येतोच एका कुठल्या तरी रसावर. तर मग त्याचे पण मी असे पॉइंट्स बनवून ठेवलेले आहेत. तर तुम्ही असे पॉइंट्स वापरून नोट्स काढू शकता किंवा तुम्ही तुमचे काहीतरी वेगळे आयडियाज वापरू शकता.
मग आपल्याकडे अजून टॉपिक आहे तो म्हणजे विपाक, वीर्य, प्रभाव, इंटर रिलेशन. तर विपाक मध्ये मोस्टली कुठला क्वेश्चन येतो ते डिफरन्स बिटवीन अवस्था पाक अँड विपाक, आणि कधीतरी थोडा ऑड वगैरे पेपर आला तर LAQ येतो. वीर्यामध्ये मोस्टली जे ते वाद आहेत अष्टविध आणि द्विविध आय थिंक, तर त्याच्यावर SAQ येत असतो. प्रभावामध्ये जे विचित्र प्रत्यारोप वगैरे आहे त्याच्यावर नेहमी आवडता प्रश्न आहे ते येत असतं. आता इंटर रिलेशनशिप हा खूप छोटासा चॅप्टर आहे, ठीक आहे, पण आपण कधी एवढं लक्ष देत नाही आणि मग तिथे तो पडला की आपल्याला वाटतं अरे हा कुठून आलाय, काहीतरी ऑड प्रश्न आहे. तर हे असे छोटेसे जे चॅप्टर्स आहेत ना, मला खूप सवय आहे की अनइम्पॉर्टंट जे असतं ना ते मी जास्त वाचत असते, म्हणून थोडे ऑड क्वेश्चन आले की मला ते कधी ऑड वाटत नाही. आता हे LAQ किंवा अभ्यास करण्याची एक पद्धत आहे ती म्हणजे तुमचे पॉइंट्स रेडी पाहिजे, ठीक आहे. आता हे आपण बघितलंच आहे कसं. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे कर्म, तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, खूप म्हणजे त्याच्यावर LAQ येतो ज्याच्यामध्ये 3-4 कर्म कंबाईंड असतात, किंवा SAQ येतो. तर इथे कर्म जी बुक आहे, सपोज आता माझ्याकडे APD आहे त्याच्यात खूप सारे कर्म आहेत, तर आपण तो मोस्टली सोडतो. तर तिथे काय करायचंय, मेन तुम्ही स्टार्टिंग काय करा की व्हॉट इज मस्ट टू नो इज शारंधर कर्म, ठीक आहे. तुम्ही श्लोक लर्न करा, जर तुम्हाला होतच नसतील श्लोक तर तुम्ही मग फक्त डेफिनेशन लर्न करा आणि त्याचे थोडे द्रव्य एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहित पाहिजे, ठीक आहे. आता ह्या कर्म पर्यंत आपण वाचलेलंच असतं. इवन मिश्रक गण पण तुम्ही करून ठेवा कारण ते सगळीकडेच युजफुल आहेत. दॅट इज अ मस्ट टू नो थिंग. आता इथपर्यंत आपण केलेलं असतं. त्यानंतर हा जो पार्ट बी आहे तो म्हणजे आम्ही तरी नीट केला नव्हता आमच्या क्लासमध्ये कोणी, नंतर लास्टला आम्ही केलेला, बट तो पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता त्याच्यामध्ये हा जो स्क्रीन आहे त्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता, म्हणजे मी इथे लिहिलंय की कुठल्या पॉइंट्सवर क्वेश्चन्स आले होते. तर हा जो मी करायला लागले तर हा मी कधी रीड केला नव्हता, सो मला खूप इंटरेस्टिंग वाटला होता हा पार्ट. त्याचे पण मी नोट्स काढले होते की धन्वंतरी निघंटू आला तर मी काय पॉइंट्स लिहिल आणि त्याच्यापैकी कुठले इम्पॉर्टंट निघंटू मी करून ठेवू, कुठले येतील. आणि आपण एकदा नोट्स वगैरे काढायला लागलो ना की आपल्याला समजतं की काय इम्पॉर्टंट आहे, कुठला क्वेश्चन येऊ शकतो, कुठला नाही येऊ शकत, ठीक आहे. तर ह्याचे पण तुम्हाला कुठलेही नोट्स हवे असतील, आता आपण फास्ट घेतोय सगळं, तर तुम्ही मला नंतर सांगू शकता, आपण ते नोट्स म्हणजे ग्रुपवर सर्क्युलेट करूया. आता द्रव्य 2 जो आहे, जो ज्याची सगळ्यांना भीती वाटते, तर त्याच्यामध्ये काय आहे की आपण वेगवेगळ्या मेथड्सनी करू शकतो. जर तुमचं पाठांतर चांगलं असेल, नो इश्यूज, तुम्ही डिरेक्टली करा. पण मला अजिबात गोष्टी पाठ होत नाही, म्हणून मी तिथे काहीतरी स्मार्ट टेक्निक्स अप्लाय करायचा ट्राय करते. तर मी काय केलं होतं, तर सामान्य आणि विशेष असे 2 द्रव्य आहेत आपल्याला. तर विशेषवर मोस्टली क्वेश्चन्स येतात. सो मी सामान्य एवढे लास्ट पर्यंत केलेच नव्हते, रादर केलेच नव्हते मी. तुम्ही सोडू नका असं नाही म्हणते, बट फर्स्ट तुम्ही विशेष द्रव्य सगळे करून घ्या आणि मग सामान्याकडे वळा. तर मी विशेष साठी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की मी जे रस वीर्य विपाक आहे त्यांच्या वेळेस सेपरेट केले होते, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की काही काही द्रव्यांमध्ये काही फक्त मधुर मधुर शीत असं नाहीये, दुसरा पण रस आहे, पण थोडीशी मग तिथल्या तिथे तुम्ही ऍडजस्ट करू शकता ना, थोडं टेक्निक वापरणं पण इम्पॉर्टंट आहे. तर इथे मधुर मधुर शीत आहे, तर मी इथे खाली अशी ट्रिक बनवली होती आणि इथे 9 द्रव्य टाकले होते. आणि हे मधुर मधुर शीतवाले जे द्रव्य आहेत ते LAQ साठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर असंच मी भरपूर साऱ्या द्रव्यांचं बनवलेलं आहे, ते मी आधीच माझ्या ज्युनियर्सला काही दिलं होतं आणि मी परत एकदा ते ग्रुपवर टाकेल. आता ह्याच्यामध्ये पॉइंट्स डिसाइड करणं, सगळीकडे पॉइंट्स माहित असणं म्हणजे ना तुम्हाला ऑलरेडी माहित असणं की एखाद्या प्रश्नाला तुम्ही कुठले कुठले पॉइंट्स लिहिणार आहे. तुम्ही पॉइंट्स रेडी ठेवले ना, मग एखादं द्रव्य तुम्ही इतकं वाचलं जरी नसेल तरी तुम्ही या पॉइंट्स मध्ये त्याला कव्हर करू शकता, कारण आपल्याला थोडं तरी माहितच असतं, पूर्ण वर्षभर नीट ऐकलेलं असतं. तर तुम्ही मी हे इतके सारे पॉइंट्स काढलेले, ऑफकोर्स इतके काय तर लास्ट पर्यंत लक्षात राहत नाहीत, इतके काय मी पॉइंट्स लिहिले नव्हते, बट एक लिहून ठेवले होते की ठीक आहे, जर मला सपोज त्या द्रव्याचं काय हे नाही लिहिता आलं, बाह्य उपयोग नाही लिहिता आले किंवा मात्रा वगैरे नाही लिहिता आली, पण मला डायग्राम काढता येईल. भेसळ प्रतिनिधी माहित नसेल तर केमिकल कॉन्स्टिट्युएंट काढता येईल, म्हणजे फॉर अ सेफर साईड मी लिहून ठेवले होते की इतके सारे पॉइंट्स. तर तुम्ही त्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या, अशा पॉइंट्सनी तुम्ही आन्सर लिहा किंवा तुम्ही तुमचे काही पॉइंट्स ऍड करा
आणि अजून एक सांगायचं म्हणजे की आता हे जे लास्टला आपल्या बघा द्रव्याच्या ना जांगल द्रव्य वगैरे आहे, जंगम द्रव्य, कस्तुरी वगैरे, तर आपल्याला एवढं लक्षात राहत नाही. आपण या विशेष द्रव्य वगैरे बरंच कॉन्सन्ट्रेट करतो. पण अशा अनइम्पॉर्टंट गोष्टी ना त्यांना पण एकदा रीड करून ठेवायचं. कारण सपोज आता SAQ मध्ये ना ते जांगल द्रव्य जे आहे, कस्तुरी वगैरे, एखादा तरी विचारलंच जातं. तर मग तुम्हाला सपोज बाकीच्या कुठल्या द्रव्याचा SAQ येत नसेल तर तुम्ही तिथे ते 4च द्रव्य आहेत तर ते केले असतील तर तो SAQ लिहून सेफ होऊ शकता. ठीक आहे. आता आय होप आय एम नॉट गोइंग टू फास्ट. नीट चाललंय ना? हा बराबर आहे. ओके. नाव विल मूव ऑन टू निदान. आता निदान मध्ये म्हणजे माझे कुठले हार्ड सब्जेक्ट होते मी सांगते. मला निदान 2 अवघड वाटायचा, द्रव्य 2 अवघड वाटायचा, रसशास्त्र थोडंफार म्हणजे ते खूप डीप आहे महाराज पासून म्हणून हार्ड वाटायचं, आणि चरक मला असं वाटायचं की किती सारे तर कसं कव्हर होईल त्यासाठी हार्ड वाटायचं. पण म्हणजे टू माय सर मला पण रिझल्ट लागल्यावर खूप म्हणजे आश्चर्य वाटलं होतं की चरक मला हार्ड वाटले होते, स्पेशली चरक आणि निदान. तिथे मला खूप चांगले मार्क्स पडले होते. 1-2 मार्क्सनीच माझं डिस्टिंक्शन गेले. निदानला तर मला वाटलं सुद्धा नव्हतं इतके छान मार्क्स पडतील. आणि आमच्या वेळी पेपर ऑड आले होते, तर तुम्ही पण लक्षात ठेवा की आता आपल्याला पेपर जेव्हा डेट एक्सटेंड होते तेव्हा पेपर थोडे ऑड येण्याची शक्यता आहे. ऑड म्हणजे ते कोणाला ऑड वाटू शकतात जे स्मार्ट स्टडी नाही करत, जे खूप रट्टा मारून करतात की हा हे येणारे तर एवढंच करतो, जे खूप क्वेश्चन पेपरवर म्हणजे डिपेंडंट राहतात की हे क्वेश्चन आले तर हाच येईल, असं नसतं. तर तुम्ही जेव्हा सगळं ओव्हरऑल व्यवस्थित स्टडी करता ना तर सगळं इझी जातं. निदान 1 आमच्या क्लासमध्ये मी सगळ्यांना विचारलं तर सगळ्यांनाच खूप हार्ड गेलं होतं, म्हणजे माझ्या क्लासरूम मधल्या. तर मग मला असं वाटलं अरे मलाच कसं सोपा गेलाय, कारण तो थोडा ऑड पेपर पडला होता. बट देन तसं तो नीट गेला आणि निदान 2 मला थोडासा अवघड गेला होता, बट ते दोन्ही मिळून कव्हर झालं. आता इथे तुम्हाला रोग निदानचा आपला CCMचा सिलेबस दिसत असेल, तर असं मी सगळे इम्पॉर्टंट कुठले पॉइंट्स आहेत त्यांना मी हायलाइट करून ठेवलं होतं. तर आता आपल्याला निदान 2चं टेन्शन असेल तर निदान 1 बघायचं. ते आपण बघितलंच आहे की जे इझी आहे, जे आपल्याला येतं ते आधी करायचं. तर निदान 1 मध्ये ना 5 चॅप्टर्स आहेत. तर स्टार्टिंगचे जे 2 चॅप्टर्स आहेत, दोष दृश्य आणि व्याधी विज्ञान, ते जरा खूप डिटेल, खूप मोठे मोठे आहेत, तर मग आपण बोर होऊन जातो. तर तिथून स्टार्ट न करण्यापेक्षा मी काय केलं होतं, जो आपला 4th चॅप्टर आहे निदान पंच, विच इज इम्पॉर्टंट, त्याच्यातला जो कुठला तरी हेतू, पूर्वरूप, उपशय, संप्राप्ती, त्याच्यापैकी कुठला ना कुठला षटक्रियाकाल, हे सगळे LAQचेच पॉइंट्स आहेत. ह्याच्यापैकी LAQ येतोच येतो. तर मी तिथून स्टार्ट केलं होतं. मग मी त्याचे छान नोट्स बनवले होते आणि मला ते इंटरेस्टिंग वाटायला लागलं, कारण मी पूर्ण वर्षभर निदान 1 वाचलंच नव्हतं. तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे मी वाचलंच नाहीये, माझं कसं होईल. पण जेव्हा आपण लास्टला उलट वाचायला लागतो ना फ्रेश, तेव्हा मग आपल्याला इंटरेस्ट येतो आणि आपला चांगला अभ्यास होतो. म्हणून ज्यांचा अभ्यास नसेल झाला त्यांनीही टेन्शन घेऊ नका की माझं कसं होईल. होणार आहे, सगळ्यांचंच होणार आहे. तर 4th चॅप्टरचं मी केलं होतं. मग मी 5th चॅप्टरकडे गेले, बिकॉज दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि हे 2 चॅप्टर्स जरा चांगले आहेत, थोडे इंटरेस्टिंग. मग आता 3rd वर आले. तर 3rd चॅप्टर मोस्टली सगळे काय करतात की सोडून देतात. म्हणजे माझ्या फ्रेंड्सनी तरी सोडला होता की काही काहींना आयुर्वेद जमायला लागतं, पण मग मॉडर्न कन्सेप्ट जमत नाही किंवा हा खूपच डिटेल वाटतो चॅप्टर. तर मी ह्याच्यात ना बेसिक काही काही गोष्टींच्या नोट्स काढून ठेवल्या होत्या. मी क्लासमध्ये व्यवस्थित ऐकलं होतं लेक्चर, आणि मग मी थ्रोम्बोसिस, एम्बोलिझम, इन्फ्रॅक्शन, इस्टेमिया, इन्फ्लमेशन, हायपरसेन्सिटिव्हिटी आणि विटामिन्स पण कोण इतकं लक्ष देत नाही, पण तो पण आपला 3-5 मार्क्स सेव्हियर क्वेश्चन आहे आणि तो पुढे पण आपल्याला लागतो 3rd इयरला वगैरे. तर असं मी जे जे थोडे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ह्या इथे जे हायलाइटेड आहेत त्यांच्यावर मी काढून ठेवले होते नोट्स, आणि ते मी एकदम सरळ पाठ केले होते. मला इतकं समजत नव्हतं, मला जास्त डिटेलमध्ये घुसायला वेळ नव्हता. सरळ मी तेवढे शॉर्ट नोट्स काढून लर्न करून ठेवले, आणि आम्हाला खूप सारे प्रश्न आले होते ह्या चॅप्टर वरून, आणि मग ज्यांनी केलं नव्हतं, फेकले, त्यांना त्यांचे मार्क्स गेले. अँड आय हॅव डन दॅट, सो मला ते इझी गेलं. देन डू चॅप्टर 1st and 2nd.
मग इथे फक्त असं सारखं लक्षात ठेवायचं, मोठं नाहीये निदान पण मला फक्त 5च चॅप्टर करायचे, त्याच्यातले तर मी 3 केलेत, आता 2च राहिलेत, तर मी ते व्यवस्थित करेल. ठीक आहे. आणि हा इझी पेपर आहे, स्कोरिंग आहे, तुम्ही जर व्यवस्थित केला तर, म्हणजे निदान तू कसाही येऊ दे, आपली पासिंगची इथून तरी गॅरंटी राहते. आता निदान 2, तर निदान 2 मध्ये मी काय केलं होतं, स्त्रोतस वाईज त्याला डिस्ट्रीब्यूट केलं होतं. तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, मीही माझे जे ज्युनियर्स आहेत त्यांना पण आयडिया सांगितली होती, कारण मला निदान 2 प्रचंड अवघड वाटायचं. तर मी हे असं त्याला डिस्ट्रीब्यूट केलं होतं, एक दिवस जाऊ दिला. ठीक आहे. असं आपल्याला जेव्हा आपला खूप अभ्यास राहतो ना, आपल्याला वाटतं अरे दिवस वेस्ट चाललाय, बट इट इज नॉट वेस्ट, इट इज युजफुल. तर मी काय केलं, 11 पेपरचा स्टडी केला, मी लिहून काढले प्रश्न, आणि मग त्याच्यामध्ये 181 क्वेश्चन्स होते, विच इज टू मच. मग त्याच्यावरून मी बघितलं की हा कुठल्या स्रोतसमध्ये कुठले जास्त क्वेश्चन आहेत. हे बघा, इथे मी असं लिहिलं होतं, जे आपले स्रोतस आहेत, तर कुठल्या चॅप्टर मध्ये किती, कुठल्या स्रोतसचे किती आहेत. प्राणमध्ये 20 आहेत, ह्याच्यामध्ये इतके आहेत. नंतर जे मूत्रव आहे तिथे कंपल्सरी क्वेश्चन येतो, मेदोवर कंपल्सरी येतो. मग मी त्याच्यातले कुठल्या डिसीजेस वर येतो, कारण अन्नपुरुष मध्ये पण तुम्ही बघितलं खूप सारे डिसीजेस आहेत, तेवढे करायची गरज आहे का, नाही. सगळ्या गोष्टींमध्ये पहिलं आहे ना, जे कंपल्सरी, जेवढं करणं कंपल्सरी आहे तेवढं करायचं, वेळ उरला मग बाकीचं करायचं. तर इथे मग मी जे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत, की आता ज्वर, पांडू, हृदरोग, आंबात शोध, हे सगळं करून घेतलं. नंतर मला नाही वेळ मिळाला, मग मी नाही केलं ते, पण मग त्याच्याने माझं काही अडलं नाही, कारण जे मी केलं होतं तेवढंच आलं. तर तुम्ही पण असं ट्राय करू शकता, स्रोतस वाईज हे करून, डिवाइड करून. आणि आता इथे तर तुम्हाला रेडीमेड आहे, तर तुम्ही ह्याला रेफर करूनही करू शकता. जसं प्रमेहावर मी 11 बघा, इथे 11 लिहिले ब्रॅकेटमध्ये, 11 पेपर स्टडी केलेत, म्हणजे काय, दरवेळी एक क्वेश्चन आलाच आहे, इधर LAQ किंवा SAQ मध्ये साध्यत्व वगैरे असं. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना समजतंय सगळं. आणि मग इथे आता सपोज इथे आपण बघितलं की उदक व मांस व त्याच्यामध्ये एखादा क्वेश्चन आलाय 11 पैकी, तर लोक जनरली काय करतात, किंवा कृमी, तिथे पण 2-3 प्रश्न आले, तर लोक याला इग्नोर करून टाकतात की ठीक आहे, हा इम्पॉर्टंट नाहीये. पण मग असं नाही, एकदा तरी आपण त्याच्यामध्ये गो थ्रू केलं पाहिजे, ते पण मन लावून. म्हणजे कृमीमध्ये मला आठवते की खूप साऱ्या कृमी होत्या, तर मला समजत नव्हतं कसं करू, तर मग मी सोडून नव्हतं दिलं, तर मी सुबोध सरांना फोन करून विचारलं होतं, त्यांनी मला ट्रिक सांगितली होती. इवन फिरंग उपदंश पण माझ्या फ्रेंड्सनी सोडलं होतं, आणि सरप्राइझिंगली उदक मधला जो क्वेश्चन आहे तो आम्हाला एक्झामला आला होता, आणि मग लोक फेकून आले, बट मी तो नोट्स काढल्या होत्या, माझ्या एकदम डोक्यासमोर आली ती नोट काय आहे, आणि मी तिथलं माझ्या डोक्यात जे पूर्ण छापल्या गेली होती नोट, ती मी सरळ तिथे टाकली विथ श्लोक वगैरे, आणि मग तो छान गेला होता. आता मी इथे तुम्हाला एक डेमो दाखवलाय की मी कसे नोट्स काढले होते. मग आता इथे प्राण स्रोतस, तिथे कास. मग आता सगळ्यात पहिले जसं पॉइंट्स डिसाइड करायचे, तर मी जनरल पॉइंट्स हे लिहिलं होतं की हा प्राण व स्रोतसाचा व्याधी आहे. आचार्य चरकांनी आणि सुश्रुतांनी कुठले कुठले मूलस्थान सांगितले ते लिहू शकतो, आणि मग परत तेच लिहायचं की प्राण व स्रोतसाच्या दृष्टीमुळे कास हा व्याधी उत्पन्न होतो. थोडस म्हणजे पेज भरवण्याच्या पण काही ट्रिक्स असतात ना. आणि दृष्टी, हेतू किंवा कारण मध्ये मी काय केलं होतं, आपण हेतू थोडेसे विसरून जातो स्पेसिफिक व्याधींचे, तर मी वरच लिहून टाकलं होतं, जे आपण स्रोतसांचे श्लोक लर्न करतो, तर तेच मी इथे वर लिहिले होते, मग स्टार्ट केलं जो मेन डिसीज आहे. आणि हे जनरल पॉइंट्स आणि दृष्टी, हेतू, कारण, हे मी ठरवलं की कुठलाही व्याधी आला हे पॉइंट सगळीकडे जायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये पण व्याख्या लिहायची. ठीक आहे. आणि श्लोक असेल तर श्लोक टाकायचा, नसेल तरी नॉर्मल लिहायचं. मग प्रकार लिहायचे, हेतू, संप्राप्ती, जे सगळं आपलं निदान पंचक आहे ते सगळं लिहायचं, पूर्वरूप वगैरे. आणि काही काहींचे खूप स्पेसिफिक हेतू, लक्षणं वगैरे असतात, तर ते लक्षात ठेवायचे. जसं आता कासामध्ये ना स्पेसिफिक आहे की सतत कास वेग येतो, किंवा सॉरी, पूर्वरूप मध्ये इम्पॉर्टंट आहे की घशामध्ये तिथे वेदना होतात किंवा घशाला खाज सुटते, तर हे खूप स्पेसिफिक लक्षण आहेत, तर तिथे आपण फेकून चालत नाही. तर जिथे स्पेसिफिक आहे ते लक्षात ठेवायचं, कुठे फेकायचे ते पण कळलं पाहिजे. मग त्याच्या प्रकारचं थोडस, आणि मग व्यवच्छेदक निदान, असं शॉर्ट मध्ये आपण लिहून ठेवलं ना, आणि सारखं सारखं ते वाचत राहिलं ना, तर इम्पॉर्टंट असतं.
तर असं मग मी सगळ्याच व्याधींचं काढलेलं आणि मेन म्हणजे काय असतं की व्याधींमध्ये प्रकार लक्षात ठेवणं आहे. तर प्रकारांचे पण मी प्रत्येक प्रकाराचे ते मूत्रकृच्र वगैरे त्यांचे तर 13 प्रकार आहेत. तर त्यांचे पण मी युट्यूबवर भरपूर ट्रिक्स अवेलेबल आहेत तर तुम्ही तुमच्या मनाने पण ट्रिक्स लिहू शकता. ठीक आहे. आता निदानपर्यंत झालेलं आहे. आता आपण रस आणि भैषज्य बघूया, जो आपला लास्ट सब्जेक्ट आहे आजसाठी. तर रस आणि भैषज्य मध्ये भैषज्य हे मोस्ट ऑफ द लोकांना इझी जातं. रस पण इझीच असतं, पण जेव्हा महारस वगैरे यायला लागतं, जो सेकंड पार्ट बी आहे, तर तो सगळ्यांना हार्ड वाटायला लागतो. तर आता रस मध्ये जे स्टार्टिंगचे चॅप्टर्स आहेत, म्हणजे महाराजच्या आधीपर्यंतचे, तर त्याच्यासाठी मी जे पोस्ट कार्ड नोट्स आधी मेन्शन केलं होतं, तर हे बघा, हे आहे माझे पोस्ट कार्ड नोट्स. त्याच्यामध्ये मी लास्टला आपलं सगळं स्टडी करून झाल्यावर जे छोट सगळीकडे लिहिले, इथे सगळेच चॅप्टर्स कव्हर होतील. फक्त जे महारस, साधारण रस, उपरस, रत्न, धातू ते सोडून इथे सगळं काही श्लोक सहित वगैरे कव्हर झालेलं आहे. तर आता मूषा वगैरे मध्ये जे पर्याय असतात त्याचे शब्द थोडेसे हार्ड असतात. आता इथे बघा, सामान्य मूषा दरवेळी विचारली जाते, तर त्याच्यामध्ये हे जे कंटेंट्स असतात तितके लक्षात राहत नाही, कारण ते शब्दच असे वेगळेच असतात, वाखाचे, तुसे, आणि इंग्लिश मीडियम वगैरे असेल किंवा हे शब्द माहित नसतील तर इट्स व्हेरी हार्ड. सो मग मी काही पण असे ट्रिक्स बनवल्या की मूषा, तुषा, लाकडी, घोडा मागायचे, मग हे थोडस लक्षात राहतं. तर आणि पर्यायाला पण मी काहीतरी ट्रिक केली होती की करहाटिकाला कुमुदिनीने क्रौंचिकाशी 5नी वटी देऊन वन्य मित्रता केली. असं थोडं लॉजिक नसेल तरी चालतं आणि खूपच काही सुंदर ट्रिक्स असल्या पाहिजे वगैरे असं पण नाही. तुम्ही मनाने काढू शकता ट्रिक्स, किंवा युट्यूबवर तर भरपूर आहेत. मग पारसचे पण मी आणि सुबोध सरांनी एक बनवली होती ट्रिक, आणि मग मी असं थोडस यंत्राचं पण शॉर्ट मध्ये कुठलं यंत्र कसं ड्रॉइंग आहे ते काढून ठेवलं होतं, कारण एक्झामला बसलं ना सगळे यंत्र सेमच असतात, वाटायला लागतात. मी तर एक्झाम मध्ये एक चुकीचं ड्रॉइंग पण काढून आले होते यंत्राचं. तर हे असं हे पोस्ट कार्ड नोट्स आहेत, हे दाखवायचं होतं मला. आणि महारस वगैरे जे आहे तिथे आता परत पॉइंट्स, माझ्या पूर्ण लेक्चर मध्ये हेच एक मी शब्द बोलते सारखं, सो आय होप तो तुमच्या डोक्यात गेला असेल, ते म्हणजे पॉइंट्स काढणं. जेव्हा आपण पॉइंट्स काढतो ना, काम खरंच सोपं होतं. आता मी हे महारस लिहिलंय, इथे मी 20 पॉइंट्स काढलेत, पण हे ऍक्च्युअल बघायला गेलं तर हे 20 नसतात. आता हे काय द्रव्य नाम, तर जो क्वेश्चन विचारला ऑब्व्हियसली तोच तिथे भरणार आपण. वर्ग, तो तर आपल्याला माहितच असेल की महारस आहे, तिथे लगेच श्लोक टाकून द्यायचा महारसाचा, आणि पर्याय 4-5 पाठ करून ठेवायचे. इथे बघा, प्राप्तिस्थान हा पॉइंट आहे, पण आपण मग सगळ्या 8 लोकांचे प्राप्तिस्थान नाही लर्न करायची. कॉमन की बिहार, राजस्थान इथे सगळीकडे असतो, ठीक आहे, हे असं लिहून ठेवायचं. ग्राह्य ग्राह्यत्व सगळ्यांचं ठीक आहे, नाही लर्न करत बसायचं, लिहायचं की श्रेष्ठ असलं पाहिजे, गुणकारी असलं पाहिजे, जे औषध ग्राह्य आहे तसं असलं पाहिजे. अशुद्ध दोष पण तिथे पण असे टाकून द्यायचे 1-2 कॉमन, की कुष्ठ, प्रमेह, भ्रम, छर्दी असं. आणि शोधन पण सगळ्यांचे जरी वेगळे दिले असले तरी काही आठवलं नाही ना, सरळ लिहायचं की 7 वेळा निर्वाप केला, असं मग कॉमन एक काढायचं. त्या मारांची पण प्रत्येकाची रेसिपी प्रत्येकाला पाठ नाही होत, तर तिथे मग सरळ लिहायचं की शुद्ध जो काही आहे तो महारस तो घ्यायचा, गंधक घ्यायचं, त्याला लिंबूची भावना द्यायची, पूट करायचं, झालं. भस्म परीक्षा तर आपण पाठ केल्याच असतात स्टार्टिंगला, जो डेफिनेशनचा चॅप्टर आहे तिथल्याच इथे लिहून टाकायच्या. असं मग इथे मी हे जे कॉमन पण पॉइंट्स आहेत ना ते पण काढून ठेवले होते. तर हे जे पॉइंट सोबत जे कॉमन गोष्टी आहेत त्या सरळ लर्न केल्या, आणि जे इथे लिहिलेलं नाहीये, जे मला लर्न करायचे ते मी केलं. आणि ते कसं केलं, तर हा टेबल आहे. आता हा खूप मोठा चार्ट आहे, सो आय डोंट नो किती क्लिअर दिसतोय तुम्हाला. तर मी असं इथे बघा, द्रव्य नाम हे ते केलं होतं, मग आपल्याला एक कॉमन सुद्धा समजून जातं, माहिती का, की कोणामध्ये काय शोधन आहे हे ते. मग मी आता इथे वराची ट्रिक पण लिहून ठेवली होती, जी मी युट्यूब वरूनच बघितलेली आहे, की म्हणजे कोणाला कुठली शोधन द्यायचे स्पेसिफिक लिहायचं असेल तर. आणि ह्याच्यामध्ये एक थोडस माहित पण होऊन जातं आपल्याला पेपर बघितल्यावर की हा अभ्रक येतो, ह्याच्यावर FAQ येतो, ह्याच्यावर क्वेश्चनच येत नाही, तर त्याचा तुम्ही स्टडी करू शकता क्वेश्चन पेपर घेऊन. आणि अजून एक म्हणजे महारस काय असतं हे पण क्वेश्चन येतो, उपरस म्हणजे काय. तर अशा वेळी आपण थोडं टेक्स्टबुक नीट वाचत नाही, तर असं थोडे डेफिनेशन दिलेली असते की महारस म्हणजे काय असतं वगैरे. थोडस डोकं लावलं ना, सगळं इझी होऊन जाईल तुम्हाला.
हा, आणि भैषज्यमध्ये पण जो स्नेहपाक, संधान, पंचवीर आहे त्याचे LAQ प्रिपेअरच करून ठेवा. मी स्नेहपाक फर्स्ट टर्मलाच त्याचा LAQ एक प्रिपेअर करून त्याचे नोट्स बनवून ठेवले होते. संधानच्या पण मी बुक पाहिलीच नाही, मी फक्त तिथलं लर्न करून जाऊन एक्झाम मध्ये लिहिलं. आणि जे सगळे चॅप्टर्स आहेत लास्टला पुस्तक बघणं हे थोडंसं टफ असतं आणि आपण खूप टेन्शन मध्ये वगैरे असतो. पण आपण जेव्हा स्वतःच्या हाताने कुठेतरी लिहिलेलं असतं, थोडं लिहायला यायचा कंटाळा असेल तर शॉर्ट मध्ये काहीतरी लिहा. तुमच्या बरोबर डोक्यात ते पेज समोर येतं. जरी आपल्याला किती वाटलं की मला पाठच नाही झाले तरी ते समोर येतं. तर आणि तुम्ही म्हणजे आता मी तरी जी तळोकार बुक आहे ती वापरली होती भैषज्यासाठी, बट लास्टला एक्झाम जशी जवळ आली तसं मी जी आपली एक छोटीशी बुक आहे डोळे ती पण रेफर केली होती. आणि जे कल्प असतात, आता रस आणि भैषज्यमध्ये कल्पांवर क्वेश्चन येतो, तर त्याच्यासाठी म्हणजे आमचे कोण सिनियर आहेत त्यांनी असे नोट्स बनवल्या होत्या, तर त्या मला मिळाल्या होत्या. तर त्याच्यातूनच मी केलं होतं की आता हा आनंद भैरव रस आहे तर त्याचे कंटेंट्सची नोट म्हणजे ट्रिक होती आणि मग पुढे त्याचं सगळं लिहिलेलं आहे. तर तो पण मी तुम्हाला नंतर सेंड करेल. तर तुम्ही असं स्मार्ट वर्क जेव्हा कराल ना तेव्हा खरंच तुम्हाला सगळं खूप इझी जाणार आहे. तर ओके, सो आता मी सेशन कन्क्लूड करते थोडा. तर थोडा आता मी तुम्हाला जरा मोटिवेशन टाईप द्यायचा ट्राय करेल. तर त्या अभ्यास कसा करू, कुठून स्टार्ट करू, माझा होईल का, सगळं खूपच अवघड आहे, मला काहीच येत नाही, असे प्रश्न सतत असतात. मला सुद्धा होते. म्हणजे पेपर देण्याच्या काही आवर्स आधी पण पर्यंत मला वाटायचं आणि इव्हन रिझल्ट येईपर्यंत मला असं वाटायचं की मी पास होईल की नाही. म्हणजे दरवेळी मी खूप व्यवस्थित तयारी वगैरे करून जाते. बट यू नो आता कसे टाइम्स सुरू आहेत. सो या काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे मला पण मागच्या वेळेस माहित होतं की माझा पूर्ण फोकस नाही होते अभ्यासावर किंवा लेक्चर्स नीट नाही झालेत किंवा काही पण तुमच्या आजूबाजूला पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. बट ट्रस्ट मी, हो जाएगा. यू नो, कधी कधी वी जस्ट वॉन्ट समवन ॲट दिस टाइम टू कीप हँड ऑन आवर शोल्डर अँड से कर लेगी यार तू. बट जर तुमच्यासाठी कोणीच नसेल ना तर तो तुमचा हात तुम्ही व्हा. या सगळ्या डिफिकल्ट टाइम्स मध्ये तुम्ही स्वतःला मोटिवेट करायला शिका. कधी कधी नाही होते सोडून द्या, पण असं खूप दिवस नका जाऊ देऊ. एखादा दिवस रिलॅक्स करणं इज ओके, बट मग तुम्हाला स्वतःला उठवा. वी हॅव टू डू इट. आणि मी पण आहे तुमच्या सोबत. आय से यू, यू ऑल विल डू इट. आय ट्रस्ट यू. सो मेक अ प्लॅन, प्लॅनिंग करा, हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा, स्मार्ट वर्क करा. मेन म्हणजे स्मार्ट वर्क. मी रोज अभ्यास नाही करत ऑनेस्टली. सगळ्यांना असं वाटतं की हा हिला मार्क्स पडतात म्हणजे ही रोज खूप अभ्यास करते. नो, बट मी जेव्हा करते तेव्हा मी खूप वेळ जरी लावला, खूप डिटेल मध्ये घुसते, बट मी खूप स्मार्टली त्याच्यातून काहीतरी ट्रिक्स वगैरे काढते आणि मग मी त्याच्या वाईज अभ्यास करते. असं काही खूप आळशीच आहे तसं मी. तर मग तुम्ही डेडिकेटेड राहा, सिन्सिअर राहा की जेव्हा जेवढा वेळ दिलाय ना त्यावेळी पूर्ण व्यवस्थित अभ्यास करा. आणि तुमचं सगळं म्हणजे पूर्ण पुट युअर ऑल हार्ड वर्क, मेक नोट्स, कीप रिवायझिंग, फॉलो युअर टाइम टेबल, एक्सरसाइज करा. आता अँशियस टाइम आहे, कोविडमुळे सगळे घरात आहोत, एकटा एकटा राहून अभ्यास नाही करावा वाटत, बट रिलॅक्स, प्रॉपर फूड, स्लीप घ्या अँड जस्ट स्टार्ट. स्टार्ट करायला अवघड असतं आणि नेहमी असं प्रश्न पडतो कुठून स्टार्ट करू ग मी. तर प्लॅन करून स्टार्ट करा. डोंट गो विदाउट प्लॅन. जर तुम्हाला माहितच नसेल की माझा रस्ता काय असणार आहे गोल पर्यंत पोहोचण्याचा तर यूज नाहीये. सगळ्यात पहिले बसून प्लॅन करा. खूप डिटेल नका करू तुम्हाला येत नसेल तर, बट ऍटलीस्ट आज काय करणार आहे, कधीपर्यंत माझा अभ्यास होईल, कारण तुम्हाला तो माइंड रिलॅक्स करेल की हा तुझा अगं होणार आहे अभ्यास. आणि आता तुम्हाला माहितच आहे सप्टेंबरला आपली एक्झाम होईल, ऑगस्ट पासून मे बी तुमचं थर्ड इयर स्टार्ट होईल, तर जून आणि जुलै आहे ना हातात. मग करा, व्यवस्थित करा. डिटेल मध्ये अजूनही जरी तुम्ही घुसला तरी वेळ आहे. सो आय जस्ट स्टॉप बाय सेइंग शायरी. स्टार्टिंग पण आपण एका मोटिवेशनल शायरीनेच केलेली, एंड पण तसाच करूया. सोचने से कहाँ मिलते हैं तमन्नाओं के शहर, सोचने से कहाँ मिलते हैं तमन्नाओं के शहर, चलने की जिद भी जरूरी है,
मंजिल को पाने के लिए. सो स्टार्ट वॉकिंग. मी खूप आभारी आहे सुबोध सरांची की त्यांनी मला योग्य समजून इथे बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी माझी इतका वेळ बडबड ऐकली. आय डोंट नो तुम्हाला बोर होतंय की काय होतंय. तर आता ह्याच्या पुढे मी म्यूट होते आणि तुम्हाला कोणाला काही बोलायचं असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही अनम्यूट करून विचारा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाका. तुम्हाला काय वाटलं या लेक्चर बद्दल त्याचाही ऑनेस्ट फीडबॅक द्या आणि बी फ्री टू DM मी. तुम्ही मला तुमचे डाऊट्स व्हॉट्सअपवर विचारू शकता किंवा सुबोध सरांतून विचारू शकता काही नोट्स वगैरे हवे असतील तर. आणि ह्याच्या पुढे आता आय हँड ओव्हर दिस टू सुबोध सर. थँक्यू सर. बहुत ही अच्छा लेक्चर था सानिका, थैंक यू और वेरी गुड. मैं इसमें थोड़ा सा कुछ एक्शंस करना चाहूंगा कि और हम लोग क्या कर सकते हैं. तो सबसे पहले तो हम लोग को सिलेबस में का एक भी पॉइंट छोड़ना नहीं. हमको संपूर्ण आयुर्वेद पूरा सीखना है. एक और चीज, आयुर्वेद ये एक संपूर्ण शास्त्र है. यदि हस्ति तदन्यत्र यन्य हस्ति न तत्क्वचित्. मतलब जो यहाँ है वो सब जगह है, जो यहाँ नहीं है वो और कहीं पे नहीं भी हो सकता है. दूसरा पॉइंट एक ऐड करना चाहूंगा कि मेक गुड यूज ऑफ सिलेबस. तो एग्जाम में जितने भी क्वेश्चंस आते हैं वो सिलेबस को छोड़ के नहीं आते हैं. तो आप लोग सिलेबस का एक प्रिंट निकाल लीजिए, उसके ऊपर जितने भी श्लोक आप लोग लिख सकते हैं एग्जाम में वो सब उसके ऊपर लिख लीजिए. तो ये मैं और बाकी अगले लेक्चर्स में किसी बच्चों को बोलूंगा जिनको मैंने पढ़ाया है सिलेबस के ऊपर, कैसे हम लोग को सिलेबस का कैसे यूज करना है उसके ऊपर भी एक लेक्चर लेंगे हम. नेक्स्ट थिंग की एक टाइम टेबल. टाइम टेबल बहुत ही इंपॉर्टेंट है. मैंने यूट्यूब के ऊपर एक वीडियो भी डाला है जिसके अंदर हमारा डेली टाइम टेबल होना चाहिए. इस बारे पे मैंने ज्यादा फोर्स किया है इस चीज के ऊपर. नेक्स्ट इज ट्रिक्स, कि अभी हम लोग जो पढ़ रहे हैं AIA PGT एग्जाम में जाके भी वही देना है. और जो सेकेंड ईयर की जो सब्जेक्ट जैसे द्रव्य गुण हो गया, रसशास्त्र हो गया, चरक संहिता, बहुत से लोगों को लगता है कि शारीर स्थान, विमान स्थान, निदान स्थान ये सब क्या है, लेकिन सबसे इम्पोर्टेंट स्थान जो है वो है सूत्र स्थान. उसके बाद बाकी के जो चैप्टर्स है वो इम्पोर्टेंट है. ऐसा भी कहते हैं कि जिसने सूत्र स्थान सीख लिया वो प्रैक्टिस कर सकता है, कितना इंपॉर्टेंस है उसका. नेक्स्ट थिंग बोलना चाहूंगा कि AIA PGT एग्जाम, आप सबके सामने बहुत सारे एम्स होंगे, बहुत सारे ड्रीम्स होंगे, लेकिन उनमें से सबसे पहला ऑप्शन या सबसे पहला चांस जो आपके पास है वो है PG का एग्जाम देना, उसमें अच्छा कॉलेज गेन करना. तो PG के प्रिपरेशन के लिए जो भी लगता है स्टडी मटेरियल या जहाँ से भी हमको पढ़ना है वो सब इन 4 सालों को डिपेंड करता है. और इसीलिए आप ये जो 4 साल है उनको अच्छे से यूज कीजिए. और एक चीज बोलना चाहूंगा कि हमारा फर्स्ट ईयर, सेकेंड ईयर, थर्ड ईयर, फोर्थ ईयर या BAMS कंप्लीट होने के बाद सबको ऐसा लगता है चलो छूट गए, लेकिन अगर आप चरक चिकित्सा स्थान के रसायन अध्याय फर्स्ट चैप्टर के फोर्थ पाद में श्लोक नंबर 52 देखेंगे तो वहां पे लिखा है कि हमें शास्त्र अभ्यास होने के बाद, आयुर्वेद का ज्ञान प्राप्त होने के बाद हमें नया जन्म मिला है, ऐसा फीलिंग आना चाहिए. लेकिन हर साल जब हम फर्स्ट ईयर का एग्जाम देते हैं, सेकेंड ईयर का एग्जाम देते हैं, थर्ड ईयर, फोर्थ ईयर, तो हमको ऐसा लगता है चलो एक साल तो निकल गया और आगे के 2-3 साल निकाल दें. तो ऐसी फीलिंग नहीं आनी चाहिए. नया जन्म मिला मतलब पुनर्जन्म हुआ ऐसा नहीं हुआ है. पहले से जो हमारा नॉलेज है उससे ज्यादा हमारा नॉलेज में बढ़ोतरी हुई है, ऐसा हमें फीलिंग आना चाहिए.